आचार्य अत्रे यांच्या हास्य तुषार या कथासंग्रहातून मला नको जा बायको नावाची कथा. मोर्या जन्माला आला आणि त्याचे वडील वारले, तरी पण तो आईचा एकुलता एक मुलगा होता म्हणून आईने त्याला फार लाडात वाढवले. मोर्या पहिल्यापासूनच अर्धवट होता. त्याच्या डोक्यात अक्कल घालायला देव विसरला की काय कोणास ठाऊक. कोणाशी कसे वागावे किंवा कोणाशी कसे बोलावे हे त्याला मुळी कळतच नसे. त्यामुळे त्याला बाहेर कुठे पाठवायची सोय नसे. आळीतली मुले त्याच्या मागे लागत आणि त्याची हुर्यो करीत, म्हणून त्याला आईने शाळेतच पाठवले नाही. ती म्हणे, माझ्या मोर्याला काही कमी नाही, त्याला काय करायचंय शिकून. घर सोडून मोर्या कुठे बाहेर जात नसे. घरात तो चांगला गुळाचा गणपती बनला. पुढे आईने त्याचे लगीन केले. बायको मिळाली म्हणून मोर्याला फार आनंद झाला. दिवाळीला सासूरवाडीहून बोलावणे आले. मोर्या म्हणाला, आई, मी एकटा कसा ग जाऊ बायकोच्या घरी, तू चल की माझ्याबरोबर. आई म्हणाली, मोर्या, अरे आता तू लहान नाहीस, जावई आहेस. जावयाने एकटेच जावयाचे असते सासूरवाडीला. आईने समजूत घातली तेव्हा मोर्या तयार झाला सासूरवाडीला जायला. पण सासऱ्याच्या घरी गेल्यावर मोर्या कसा वागेल याची आईला फार काळजी पडली. म्हणून जाताना आईने मोर्याला अगदी बजावून सांगितले, मोर्या, मी सांगते ते नीट ध्यानात धर अन तसे वाग. कोणी भेटले तर पहिल्याने आपण त्याचे नाव विचारावे, मग त्याच्या बापाचे नाव पुसावे आणि मग आजोबाचे नाव. एवढे विचारून झाल्यावर मग विचारावे, तुमचे लग्न झाले आहे का, तुम्हाला मुले बाळे किती आहेत. बोलायला विषय सुचला नाही तर आजूबाजूला बघावे आणि जे दिसेल त्याची माहिती विचारावी. खाली जमिनीवर बसू नये, उंचावर बसावे. बायका माणसांशी बोलायचे असल्यास मोठ्याने बोलू नये, अगदी कोमल आणि मधुर आवाजात बोलावे. फार खाऊ नये. म्हणावे, माझी आई मला रोज असेच खाऊ घालते. जेवणात एखादा चांगला जिन्नस आढळला तर त्याचे नाव नीट ध्यानात धरून ठेव अन परत आल्यावर मला सांग. मोर्या म्हणाला, आई, तू मुळीच काळजी करू नकोस. अगदी जसे सांगितलेस तसा वागेन. सासूरवाडीची सारी मंडळी खुश होऊन माझी पाठ थोपटतील, म्हणतील, शाबास जावई बापू. दुसऱ्या दिवशी दुपारी मोर्या सासूरवाडीला निघाला. सासूरवाडीचे गाव काही फार लांब नव्हते, अवघे 2 कोस. संध्याकाळच्या आत मोर्या तेथे पोचला. सासरा दारात उभा होता. जावई बापूंना बघून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी हसून विचारले, काय जावई बापू, प्रकृती ठीक आहे ना. कोणीही माणूस भेटला की त्याच्याशी कसे बोलावे हे आईने मोर्याला सांगून ठेवले होते. त्याची त्याला आठवण झाली. सासऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या ऐवजी मोर्यानेच त्यांना उलट विचारले, आपले नाव काय, आपल्या वडिलांचे नाव काय, आपल्या आजोबांचे नाव काय. मोर्याचे ते प्रश्न ऐकून सासरा चकित झाला. त्याला वाटले की जावई बापूंनी आपल्याला ओळखलेले दिसत नाही. तो म्हणाला, अहो, असं काय करता जावई बापू, मी तुमचा सासरा नव्हे का, ते मला सांगू नका. मोर्या म्हणाला, तुमचे नाव काय आहे ते आधी सांगा. सासऱ्याचा नाईलाज झाला. तो न उत्तर देऊन काय करतो. माझे नाव रामचंद्र. बापाचे नाव. मोर्याने लागलीच विचारले, गणेश. सासरा उत्तरला. आजोबांचे नाव. मोर्याने विचारले, शंकर. सासरा म्हणाला, ठीक. मोर्या मान हलवीत म्हणाला, आता हे सांगा की तुमचे लग्न झाले आहे का. तो प्रश्न ऐकून सासरा मोर्याच्या तोंडाकडे पाहतच राहिला. म्हणजे काय, माझे लग्न झाले नसते तर तुमचे माझ्या मुलीबरोबर लग्न झाले असते का, तुम्ही माझे जावई बापू झाला असता काय. मोर्या म्हणाला, ते काही मला सांगू नका. मी विचारतो आहे त्याला मुकाट्याने उत्तर द्या. माझा प्रश्न अगदी सरळ आहे. बोला, आपले लग्न झाले का. होय, झाले आहे.
सासरा मनातल्या मनात सरफडत म्हणाला, बरे काही मुले बाळे? मोर्याने विचारले. होय, एक मुलगी आणि 3 मुलगे. सासरा संतापून म्हणाला. त्यानंतर पुढे काय बोलावे ते मोर्याला कळेना. तो थांबला. तेव्हा आईने सांगितल्याप्रमाणे त्याने आजूबाजूला पाहिले. घराच्या शेजारून एक नदी वाहत होती. तिच्याकडे बोट करून मोर्याने विचारले, ही नदी कुठे वाहत जाते? सासरा म्हणाला, ही नदी कुठे का वाहत जाईना, तुम्ही आधी घरात चला. मोर्या म्हणाला, मी विचारतो आहे त्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्या वाचून मी घरात येणार नाही. बोला, नदी कुठे वाहत जाते? समुद्राकडे, सासऱ्याने उत्तर दिले. बरे, ही नदी खोदली कोणी? मोर्याने विचारले. परमेश्वराने खोदली, सासरा म्हणाला. दुसरे कोण खोदणार? असे काय? पण काय हो, परमेश्वराने जर नदी खोदली तर त्या खोदलेल्या मातीचे काय झाले? तो प्रश्न ऐकून सासऱ्याचे डोके फिरले. तो चिडून म्हणाला, काय व्हायचे? त्यातली निम्मी माती माझ्या बापदाद्यांनी खाल्ली आणि निम्मी माती तुमच्या बापदाद्यांनी खाल्ली. असे कसे होईल? का नाही होणार? याला पुरावा काय? पुरावा तुम्ही आणि मी. तुमच्या बापदाद्यांनी माती खाल्ली म्हणूनच त्यांच्या वंशात तुमच्यासारखे रत्न जन्माला आले, आणि आमच्या बापदाद्यांनी माती खाल्ली म्हणून माझी सोन्यासारखी मुलगी तुम्हाला देण्याची बुद्धी मला झाली. मोर्या आणखी प्रश्न विचारणार होता, पण सासऱ्याने नोकराला हाक मारली आणि जावई बापूंना खोलीकडे घेऊन जा म्हणून सांगितले. तेव्हा मोर्याला नोकराच्या मागून जाणे भाग पडले. मोर्याला खोलीत सोडून नोकर निघून गेला. जावयासाठी खोली छानदार सजवली होती. एका बाजूला सुरेखशी बैठक घातली होती, दुसऱ्या बाजूला एक पलंग होता आणि कपडे ठेवण्यासाठी कोपऱ्यात एक लाकडी कपाट होते. मोर्याने खोली नीट न्याहाळून पाहिली आणि कुठे बसायचे याचा तो विचार करू लागला. आईने सांगितले होते की खाली जमिनीवर बसू नये, उंचावर बसावे. बैठकीवर बसण्याचा मुळी प्रश्नच नव्हता. खोलीत पलंग आणि कपाट एवढ्याच 2 उंच गोष्टी होत्या. पलंगापेक्षा कपाट उंच असल्यामुळे मोर्या खुंटीला धरून मोठ्या कष्टाने वर चढला व खाली पाय लोंबकळत ठेवून आपल्या कपाटावर बसला. संध्याकाळ झाली. नोकराने दिवा आणून खोलीत ठेवला. त्याला जावई कुठे दिसलेच नाहीत. त्याला वाटले की गेले असतील कुठे बाहेर हिंडायला. मोर्या आपला गुपचूप कपाटावर बसून होता. जेवायला बोलवण्यासाठी सासूबाई हसत हसत दाराशी आल्या आणि डोकावून म्हणाल्या, म्हटलं जेवायचं वाढलंय. तेव्हा मोर्या कोकिळासारखा ओरडून म्हणाला, कू कू. आईने त्याला सांगितले होते ना की बायका माणसांशी कोमल आणि मधुर आवाजात बोलावे म्हणून. मोर्याने मनात विचार केला की कोकिळेपेक्षा अधिक मधुर आणि कोमल आवाज कोणाचा आहे. सासूबाईने चमकून वर पाहिले. तो जावई बुवा कपाटावर बसून कू कू करतायत. सासूबाई घाबरल्या. त्यांना वाटले आपल्या जावई बापूंना वेडबीर तर लागले नाही ना. त्या घाबरून स्वयंपाकघरात पळाल्या. मोर्याला भूक लागली होती. तो कपाटावरून खाली उतरला आणि कपडे काढून जेवायला आत गेला. सासूरवाडीला जावई बापू पहिल्यानेच आले होते म्हणून त्यांच्या जेवणाला खूपच थाट केला होता. जावयाला बसायला आणि टेकायला छानदार रंगीत पाट ठेवले होते. समोर उदबत्त्या लावल्या होत्या. त्यांच्या शेजारी त्यांच्या 3 मेहुण्यांची पाने ओळीने मांडली होती. सासरे रात्रीचे जेवत नसत आणि शिवाय त्यांना जावयाचे तोंड पाहायची इच्छाही पण नव्हती, म्हणून स्वयंपाकघरात यायचे त्यांनी टाळलेच. जावई बापूंना बघायला त्यांच्या बायकोच्या मैत्रिणीही पण आल्या होत्या. त्या एका कोपऱ्यात दाटीवाटीने लाजून उभ्या होत्या. थोरल्या मेहुण्याने मोर्याला हाताने धरून मोठ्या आदराने त्याच्या पाटावर बसवले. म्हणून ठीक झाले, कारण
मोरयाला रात्रीचे दिसत नसे. तो रातांधळा होता. ही गोष्ट सासूरवाडीच्या लोकांना मुळी माहीतच नव्हती. सासूबाईंनी जावई बापूंसाठी जावई बुवांसाठी अनेक स्वादिष्ट पक्वान्ने केली होती. पण त्या वाढायला गेल्या की आईने सांगितल्याप्रमाणे मोरया मोठ्याने नको नको म्हणायचा. त्यामुळे सासूबाईंचा फारच विरस होई. तरी पण अळेबळे त्याच्या ताटात एखादा तरी जिन्नस त्या वाढीत. मोरयाला खूपच भूक लागली होती. पण तो आईने सांगितले होते की फार खाऊ नये, म्हणून वाढलेल्या जिन्नसांपैकी एखाद दुसराच तो तोंडात टाकी. म्हणून वाढलेल्या जिन्नसांपैकी एखाद दुसराच तो तोंडात टाकी. सासूबाईला वाटले की जावई बापूंना आपला स्वयंपाक काही आवडलेला दिसत नाही. त्यांनी भीतभीत विचारले, जावई बुवा, साखर भात कसा झाला आहे? तेव्हा आईने शिकवल्याप्रमाणे मोरया म्हणाला, बरं आहे. माझी आई रोज मला साखर भात खाऊ घालते. नारळी पाकाच्या वड्या खात नाही ते. शेजारी बसलेला मेहुणा म्हणाला, ताटात काय वाढले आहे ते मुळी मोरयाला दिसतच नव्हते. त्याने अदमासाने काहीतरी उचलले आणि तोंडात टाकले. त्याला ते आवडले. हीच नारळी पाकाची वडी दिसते आहे, मोरया स्वतःशीच म्हणाला. आईने सांगितल्याप्रमाणे तो मनातल्या मनात नारळी पाक असे ते नाव पाठ करू लागला. इतक्यात एक मांजर आले आणि मोरयाच्या ताटातले जिन्नस खाऊ लागले. मोरयाला ते दिसलेच नाही. तेव्हा सारी मंडळी गालातल्या गालात हसू लागली. शेवटी धाकट्या मेहुण्याला राहवले नाही. तो मोठ्याने म्हणाला, जावई बापू, अहो, मांजर ताटातले खाते आहे ना. तेव्हा मोरयाच्या ते लक्षात आले. तो म्हणाला, थांबा, त्याला असा धडा शिकवतो की पुन्हा ते कोणाच्या ताटातले खाईल की नाही. मोरयाने आपला खरकटा हात वर उचलला आणि मांजराला कसे मारायचे याचा तो विचार करू लागला. एवढ्यात सासूबाई काहीतरी वाढायला म्हणून आल्या आणि खाली वाकून वाढू लागल्या. मोरयाला वाटले की ते मांजर आले. अंगात होता नव्हता तो जोर एकत्र करून मोरयाने मांजराला मारण्यासाठी म्हणून जी थप्पड लगावली ती जोराने सासूबाईंच्या गालफडात बसली आणि सासूबाई एकदम किंचाळून खाली पडल्या आणि त्यांच्या हातातले भांडे कुठल्या कुठे उडाले. त्याचबरोबर मोरयाचे तिघेही मेहुणे संतापून उठले आणि आपल्या खरकट्या हातांनी त्यांनी मोरयाला बदडले. मोरया मोठमोठ्याने ओरडू लागला. आपल्याला हे का मारतात हेच मुळी त्याच्या लक्षात येईना. शेवटी सासूबाईंना त्याची दया आली आणि त्याच त्याच्या मदतीला धावल्या. आपल्या मुलांना आवृत्त्या म्हणाल्या, प्रवासात ऊन फार लागले म्हणून त्यांचे डोके फिरले असेल झाले. होते कधी कधी असे म्हणा माणसाला. चला व्हा बाजूला. पण त्यानंतर जेवणाचा विसरच झाला. मेहुणे उठून बाहेर गेले. मोरया आपला पाटावर तसाच एकटा बसून राहिला. तो काही बोलेना आणि जेवेना. तेव्हा सासूबाईंना वाटले की जावई बापू रागवले म्हणून त्या त्याची समजूत काढू लागल्या. मगाशी जे काही झाले ते मनाला लावून घेऊ नका. मी त्याबद्दल तुमची क्षमा मागते. असे म्हणून मोरयाला हातांनी धरून उठवले आणि त्याच्या हातावर पाणी घालून त्याला आपल्या खोलीत नेऊन पोहोचवले. पलंगावर पडल्यावर मोरयाला ताबडतोब झोप लागली. दिवसभर त्याला प्रवासाचे श्रम झाले होते आणि जेवताना मेहुण्यांच्या हातचा मारही त्याने खाल्ला होता. पण पहिली झोप संपल्यानंतर तो एकदम जागा झाला. त्याला शौचाला लागली.
पण शौचकूप कुठे आहे हे त्याला माहीत नव्हते. शिवाय बाहेर काळाकुट्ट अंधार. काळोखात त्याला काहीच दिसत नव्हते. तो पलंगावरून उठला अन हातांनी जमीन चापसू लागला. तोच त्याला एक लांबलचक दोरी मिळाली. तेव्हा त्याला फार आनंद झाला. त्याने दोरीचे एक टोक पलंगाच्या एका पायाला बांधले आणि दुसरे स्वतःच्या कमरेला बांधले आणि तो भिंतीला धरून हळूहळू कसा तरी खोलीच्या बाहेर पडला. बाहेर अंगण होते. त्याला वाटले की अंगणाच्या दुसऱ्या टोकाला शौचकूप असेल, म्हणून तसाच तो अंधारात हलके हलके समोर जाऊ लागला. वाटेत गोठा होता. त्यात एक बैल बांधला होता. मोर्याचा धक्का लागताच बैलाने आपल्या शिंगांनी त्याला जी ढुसणी मारली ती मोर्या 4 हात कोलमडत गेला आणि शेजारी एक आड होता त्या आडात जाऊन पडला. पण त्याच्या कमरेला दोरी बांधलेली होती, म्हणून तो खाली पाण्यात न पडता मध्येच लोंबकळत राहिला. मोर्याच्या वजनाने दोरीला जसा जसा ताण बसू लागला तसे तिचे दुसरे टोक ज्या पलंगाला बांधले होते तो पलंग हळूहळू सरकून बाहेर येऊ लागला. त्याच्या आवाजाने सासूबाई जागा झाल्या. त्यांना वाटले जावई बापूंच्या खोलीत कोणी चोरबीर शिरला की काय. दिवा लावून त्या पाहू लागल्या. तो पलंग हळूहळू खोलीतून बाहेर येतो आहे आणि पलंगावर जावई बापू नाहीत. तेव्हा भूत भूत म्हणून त्या मोठ्याने ओरडल्या. घरातील सर्व मंडळी जागी झाली आणि तेथे धावली. चालत्या पलंगाचा तो चमत्कार बघून सर्वांची खात्री झाली की हा काहीतरी भूताटकीचा प्रकार आहे. कोणीतरी भूताने जावई बापूंना पलंगावरून नेले असावे. सासूबाई तर छाती पिटून मोठमोठ्याने रडू लागल्या. इतक्यात पलंगाच्या पायाला बांधलेल्या दोरीकडे एका मेहुण्याचे लक्ष गेले आणि त्या दोरीला दुसऱ्या बाजूने हिसके बसतायत हेही त्याला दिसले. तेव्हा त्या दोरीच्या अनुरोधाने तो अंगणातल्या आडापर्यंत गेला आणि आत डोकावून पाहू लागला. तो आत दोरीच्या दुसऱ्या टोकाला जावई बापू लोंबकळत आहेत. मग सगळी मंडळी आडाकडे धावली आणि सर्वांनी मिळून जावई बापूला आळ्यातून बाहेर ओढून काढले. मोर्या भीतीने जवळजवळ अर्धमेलाच झाला होता. त्याला शुद्धीवर यायला पुष्कळच वेळ लागला. सासूबाईंना वाटले की आदल्या रात्री आपल्या मुलांनी जावई बापूंना मारले, म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा. सासरा म्हणाला, जावई बापू येऊन 1 दिवस झाला नाही तो त्याने घरात एवढा गोंधळ उडवून दिला. तेव्हा दिवाळी होईपर्यंत त्याला घरात ठेवून घेतले तर घराचे दिवाळीच वाजायचे. तेव्हा सासू सासऱ्यांनी दुसऱ्या दिवशी जावई बापूंची रवानगी केली. दुपारचे जेवण आटपून मोर्या आपल्या गावी जायला निघाला. आदल्या रात्रीप्रमाणेच दुपारच्या जेवणाच्या वेळी सासूबाईंनी नारळी पाकाच्या वड्या एकदा केल्या होत्या. मोर्याच्या आईने सांगितले होते की सासूरवाडीला चांगला पदार्थ मिळाला तर त्याचे नाव लक्षात ठेव आणि परत आल्यावर मला सांग. त्याचप्रमाणे रस्त्याने चालता चालता नारळी पाक असे गोकत मोर्या चालला. संध्याकाळच्या वेळी तो गावाजवळ पोहोचला. गावाजवळ एक तळे होते. त्यात हातपाय तोंड धुण्यासाठी तो थांबला, पण तोंड धुता नारळी पाक हा शब्द एकदम विसरला. त्याने आठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला काही केल्या तो शब्द आठवेना. पडले. तळ्याच्या काठी बसून मोर्या मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागला. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना वाटले की या माणसाची काहीतरी मौल्यवान वस्तू तळ्यामध्ये पडली असावी, म्हणून हा रडतो आहे. तेव्हा कपडे काढून ते तळ्यामध्ये उतरले आणि शोधू लागले. इतक्यात पलीकडे एक नारळाचे झाड होते. त्यावरचा एक नारळ धपकन खाली पडला. तो बघून मोर्याला नारळी पाक शब्द एकदम आठवला. त्याबरोबर सापडले असे म्हणून मोर्याने एकदम आनंदाने उडी मारली आणि तो गावच्या रस्त्याने धावत सुटला.
तळ्यात उतरलेली माणसे मोरयावर खूप रागावली. आम्ही याच्यासाठी खटपट केली आणि आम्हाला बक्षिसी न देता हा तसाच पळून जातो आहे म्हणजे काय. तीही मोरयाला पकडण्यासाठी त्याच्या मागून धावू लागली. एवढ्यात संध्याकाळ झाली. अंधार पडला. मोरयाला दिसेनासे झाले. वाटेत एक गाढव उभे होते. मोरयाच्या हाताला त्याचे शेपूट लागले. त्याने ते घट्ट आवळून धरले. त्याबरोबर गाढव एकदम पळत सुटले. पण मोरयाने त्याचे शेपूट सोडले नाही. मागून माणसे धावत येत होती. त्यांच्या गलक्याने तर गाढव आणखीनच जोराने पळू लागले. रस्त्यावर आदळून आदळून मोरयाचे कपडे फाटले आणि अंग रक्तबंबाळ झाले. धावत धावत गाढव गावात शिरले. गावातल्या लोकांना ती मौजच वाटली. ते मोठमोठ्याने आरोळ्या ठोकीत त्याच्या भोवती जमा झाले. हा कसला एवढा गलका आहे हे पाहायला मोरयाची आई बाहेर आली. पाहते तो गाढवाच्या शेपटीला मोरया लोंबकळत आहे. लोकांना सांगून आईने गाढव थांबविले आणि मोरयाला सोडवून घरी घेऊन आली. मोरयाचे सर्वांग ठणकत होते. गुडघ्यानं पाय रक्तबंबाळ झाले होते. आईने त्याला औषध पाणी केले आणि अंथरुणावर नेऊन नीट निजवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मोरया आईला म्हणाला, आई, मी सासूरवाडीला पुन्हा कधी जाणार नाही. मला नको जा बायको. सुप्रसिद्ध लेखक, मराठी साहित्याचे सुप्रसिद्ध लेखक आचार्य अत्रे यांची मला नको जा बायको नावाची कथा येथे समाप्त होत आहे.